स्वतःपासून काय करा, सुरुवात करा. दुसऱ्याला सांगत बसू. तुम्हाला योग्य वाटतं त्या कृतीला काय करा, वाव द्या. तुम्हालाही बुद्धी आहे, त्या बुद्धीच्या जोरावर आपल्याला या सर्व काही गोष्टी कराव्या लागतील. दुसऱ्याला सांगणं काय, तू पंचशील, तू वंदनेला ये, वंदनेला ये हे सांगण्याची गरज. त्याला जर वाटलं मला बौद्ध धर्म आम्हाला कल्याणकारी मार्ग आहे, प्रथम कल्याणकारी, मध्यम कल्याणकारी, अंतिम कल्याणकारी आहे, तो आपोआपच बुद्ध विहारात येतो. आता आम्हाला बुद्ध विहारामध्ये बोलवावं इतका आम्ही बौद्ध आहोत, इतके आम्ही काय आहोत, बौद्ध आहोत. हे विकार आपल्याला हळूहळू काय करावे लागतील, नष्ट करावे लागतील. हळूहळू करा. एकाएकी होणार 67 वर्षाची बिमारी येईल, आजची नाही. आणि म्हणून हे फरक आपण जोपर्यंत केलं जात नाही, जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही, तोपर्यंत हे दिसणार नाही. म्हणून भगवान बुद्धाच्या धर्माचा विशेषता आहे अनुभूती. अनुभूती, स्वतःला आलेले अनुभव. पाणी वाहत आहे त्याचं वर्णन करून बाहेर जाणार नाही. नदीचं वर्णन करण्यासाठी नदीत उतरावं लागेल, सागराची खोली मोजावी लागेल, तिथं उतरावं लागेल, तेव्हा ते मिळतं. वर्णन करून होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी विश्वासाने विश्वास निर्माण करणे, आपल्या स्वतःच्या कुशल कर्मावर आपला विश्वास निर्माण केला पाहिजे, आपल्या कार्यावर निर्माण केला पाहिजे. आपल्या बुद्धीला आपण स्वतःला कमी समजता कामा नाही. त्याच्यासारखं आपल्याला जमणार आहे का तेव्हा? आपण काय बाबासाहेब होणार आहे का? बाबासाहेब होणार नसलात तरी पण विचाराला काय द्या, चालना द्या. विचाराला काय द्या, चालना द्या. बुद्धीला चालना द्या. तुम्ही सुद्धा काय कमी, हम किसी से कम नहीं. पण आमचं काय, आम्ही दुसऱ्याला ऐकतो, दुसऱ्यावर भरोसा ठेवतो. हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. आजही हे जे बाहेर दिसते ते सुद्धा दुसऱ्यावर विश्वास ठेवूनच केलेला आहे. आणि म्हणून बुद्धाने त्या विश्वास संपादन करायला सांगितलेलं आहे. संशयातून मुक्त झाल्यापासून पहा, गोष्टी कारण भाव शोधा. कोणती गोष्ट कारणाशिवाय घडत, कोणती गोष्ट घडायची असेल तर कारणाशिवाय घडत नाही. बौद्ध धर्माने दैवी राज्याचे अनिष्ट दाखवलेले नाही, तर मोक्षाची, स्वर्गाची किंवा भयभीत दाखवलेलं नाही. निर्भय समाज निर्माण केला भगवान बुद्धाच्या विचारामध्ये. निर्भय हो, निरामय बने, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय. ज्याच्याजवळ पापविरुद्ध आहे तो या धर्माच्या प्रवाहामध्ये येऊ शकत नाही. म्हणजे भयमुक्त जीवन जगण्याची कला ही जी मिळते ती बुद्ध धर्मामध्ये मिळते. बुद्ध धर्माचं हे विशेष आहे. निर्भयपणा तुम्हाला बुद्ध विचाराने येणार आहे. मग तुम्हाला राहणार आहे अरे आपण इथं म्हणून आपल्याला वाईट हे झालं किंवा काय झालं असं भीती निर्माण होऊ नये. भीतीपोटी ब्रह्मराक्षस हे लागता कामा नये. मन चित्ती ते वैरी न चित्ती. आणि म्हणून भयमुक्त जीवन जगण्याची कला ही बौद्ध धर्माची विशेषता आहे. ही भयमुक्त, ज्याला भीती आहे त्याला या धर्माचं आचरण मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी भयमुक्त जीवन जगण्याचा विमोक्ष जाता नाही, मार्ग जाता आहे. ते म्हणतायत आक्रमण करा, संदेश जगाला दिलेला आहे. अंधश्रद्धेतून मुक्त करून खरा सदाचाराचा मार्ग दाखवणारा बौद्ध धर्म आहे. अंधश्रद्धेतून ज्या काही मला माहिती आहे तुम्ही अंधश्रद्धेमध्ये नाही, कळत न कळत अजूनही माता महिला मंडळ आणि याचा जर हळदी कुंकाचा कार्यक्रम होत असेल तोही आपल्याला विचारावा लागेल. मी बौद्ध झालेलो आहोत. 2004 सालामध्ये भारतीय बौद्ध महासभेने घोषित केलं की आपल्याला स्वाभिमानाने आपलं दर्शन बौद्ध म्हणून द्यावं लागेल. आपला पेहराव बदलावा लागेल. ज्या पेहरावामुळे आम्हाला शूटर बनवलं तो पेहराव बदलावा लागेल. काही मणी तोडावं लागतील, सगळे मणी तोडावं लागतील. अजूनही भीतीपोटी अजून कोणी तोडलेले, कारण आम्हाला भीती कोणाची आहे याचं ऐकावं. काळे मणी तोडावे आणि उद्या माझ्या धन्याला काय झालं तर, म्हणजे त्या मण्यामध्ये त्या धन्याचं काय बसवलंय, आयुष्य बसवलंय. ही काय निर्माण झाली, भीती. तुम्हाला या ठिकाणी स्वाभिमानाने सांगेल 2004ला आम्हाला लोकांना घोषित केलं आणि आमच्या बायकांची मंगळसूत्र आम्ही तोडली. मी पण तोडलं. आजही मला काही झालेलं आणि उद्याही काही होणार. भीती बघा किती बौद्ध आहे. बौद्ध बंदरीत मला बौद्ध आहात, पण हे भय वाक्य अजून काय झालेलं नाही. भय निघून गेलेलं नाही. ज्यावेळेला भय निर्माण जाईल या मनावर सौभाग्यवती पण
किंवा या मण्यावर पतिव्रता थांबलेलं नाही. तुम्ही काय म्हणी घालता? ख्रिश्चनची मुंबईला घालते का? घालते का? ती पतिव्रता नाही का? तुम्ही खूप भाराभर कपाळ भर लावता, ती मुंबईने स्त्री लावत नाही, ती पतिव्रता नाही का? ज्याच्या त्याच्या धर्माचं ज्याला त्याला दर्शन देण्याची आवड आहे. आणि मग तुम्ही तर बौद्ध आहात, एवढा पवित्र धर्म आहे, तर मग तुम्ही तुमचं दर्शन कधी देणार आहात? देणार आहात की नाही? काही आवाज येणार नाही. देणार आहात की नाही? ही भीती मनातली काढणार आहात की नाही? तरच या विहारात आल्याचा फायदा होईल. तरच या विहारात आल्याचा फायदा होईल. मला भयमुक्त जीवन जगावं लागेल, निर्भयपणाने जीवन जगावं लागेल. बुद्ध विचाराचं दर्शन माझ्या चेहऱ्यावर आलं पाहिजे, माझ्या वागणूक आलं पाहिजे, माझ्या घरामध्ये आलं पाहिजे, माझ्या दारामध्ये आलं पाहिजे. या महत्वाच्या गोष्टी या बौद्ध धर्मामध्ये आहेत, हे आपण जाणून घेऊ. हा बुद्धिवाद आहे. बौद्ध धर्म म्हणजे तर्कशास्त्र आहे. बौद्ध मैत्री भावना सांभाळतो. बौद्ध धर्मामध्ये मैत्री भावना आहे. आणि मैत्री भावना चोराची मैत्री भावना नसते. अकुशल कर्माला चोराला कुठं मैत्री भावना आहे का? तो म्हणेल का याचा कशाला केसा कापू आमची? म्हणेल का? किसा कापाय तो किसा कापणार आहे, जो डुबलणार आहे तो डुबलणार आहे. मैत्री भावना ही बौद्ध धर्माचा गाभा आहे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय. प्रत्येकाच्या प्रती मैत्री भावना जतन केली पाहिजे. प्रत्येकाच्या प्रती सद्भावना निर्माण केली पाहिजे. धर्म जागृती तुम्हालाही लाभ होईल आणि ज्याच्यावर करतात त्यालाही लाभ होईल. आणि आम्ही काय करतो? आम्ही अपेक्षा करतो मला मान मिळावा, पण दुसऱ्याच्या मुलाला आपण कार्ट म्हणलं तर आपल्या मुलाला कोणी बाळा म्हणणार. मला आपल्या मुलाला जर बाळा म्हणून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्या मुलाला काय म्हणावं लागेल? बाळा म्हणावं लागेल. आणि मैत्री भावनेने विनयाने वागावं लागेल. मान द्यावा आणि मान, पण मान कसा असतो? तो माने पुरतच मर्यादित आहे. मान देण्याची भाषाच आमच्याकडे सुनालाही गेला नाही, सासूलाही गेला नाही. वादविवाद परत सुरू झाला, घरामध्ये कलह निर्माण झाला. पुन्हा अंधार कोठडी दुःखाची, पुन्हा अंधार कोठडी दुःखाची. मैत्री भावना जपायची असेल तर सासू सुनाने जपावी, माय लेकीने जपावी, पती पत्नीने जपावी. ती मैत्री भावना या ठिकाणी आहे. त्या मैत्री भावनेने तुम्ही वागलात. आता नवऱ्याची आणि पती आणि पत्नीची मैत्री भावना कशी आहे? ही संशयपणाने वागली. नवऱ्यावर संशय घेतला तर संसार सुखाचा होणार, आणि पत्नीवर संसार सुखाचा संशय घेतला तर संसारही सुखाचा होणार नाही. पती पत्नीची 6 प्रकार भगवान बुद्धाने सांगितलेले आहे. गुन्ह्यामध्ये आलो तर ते 6 प्रकार या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल. कारण आपण ग्रस्ती जीवनामध्ये जगत आहोत ना. आपण कोणत्या जीवनात जगतोय? ग्रस्ती जीवनामध्ये जगतोय. आपण काय चिवर घेऊन आलेलो नाही, मी काय चिवर घेऊन आलो नाही. आणि विशेष म्हणजे तुमचा माझ्या बापाने कधी चिवर घेतलं, पण ते जगामध्ये काय ठरले? काय ठरले? चिवर घेतले नाही तर जगात कोण ठरले? मोठी सत्व ठरले. हे जगातलं आश्चर्य आहे. हे जगातलं आश्चर्य आहे. आणि म्हणून याही गोष्टीचा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. शील सदाचार हे तर पायाच आहे. त्या पद्धतीने आपण शिलाला महत्व दिलं पाहिजे. पंचशील कमीत कमी पंचशील तर पहा, जमलं तर अष्टशिलाकडे जा. पण पंचशील परिपूर्ण पाळत नसाल तर जीवनामध्ये काही मिळणार नाही. बौद्ध धर्माचा पायाच पंचशीलीवर आधारित आहे. आणि म्हणून पंचशील नुसतं म्हणणारा मंत्र नाही. पंचशील हे आदर्श माणूस मोजण्याची मोजपट्टी आहे. पाणी मोजायला लिटर वापरला जातो, कपडा मोजायला मीटर वापरला जातो. ही बघितली किंवा हे गुरुजी आदर्श आहे, हे मोजायचं असेल तर त्याला पंचशील लावावं लागतं. या दोन्ही महामानवाला पण मोजपट्टी लावता का? त्यांच्या इतकी मोजपट्टी कोणाला आहे का? भगवान बुद्ध म्हणतात मी वाघाला भेट नाही, शिळाला भेट नाही, मी शिलाला भेटतो. शिलाचा सुगंध आज चारी दिशेला येतो. म्हणून या ठिकाणी शिलाला अत्यंत महत्व, शिलाचाराला अत्यंत महत्व दिलेलं आहे. कर्तृत्वाला अत्यंत महत्व दिलेलं आहे. या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्या. बौद्ध धर्माविषयी, बौद्ध धर्माचं ज्ञान येण्यात लोकांना झालं. बौद्ध धर्माविषयी बद्दल ब्रिटिश दार्शनिक लॉर्ड रसेल यांनी म्हटलेलं आहे, जर मला एखादा धर्म ऐकण्याची वेळ आली तर तो एक आहे. मला एखादा धर्म ऐकण्याची वेळ आली तो धर्म मानतच नव्हता, मानतही नाही. मला धर्म ऐकण्याची वेळ आली किंवा स्वीकारण्याची संधी आली तर सर्वप्रथम मी बौद्ध धर्माचा स्वीकार करेन. एवढा मोठा प्रभावी बुद्ध विचार आहे. आज जगातले सर्व तत्व येते, वैज्ञानिक सुद्धा बौद्ध धर्माकडे काय झालेले. विज्ञान कधी निर्माण झालं? 12व्या शतकात निर्माण झालं. बुद्ध 2500 वर्षापूर्वी झालं. वैज्ञानिक आणि आम्ही नेहमी म्हणतो बुद्ध धर्म वैज्ञानिकवादी आहे.
मी नेहमी म्हणतो बुद्ध धर्म हा वैज्ञानिकवादी नसून विज्ञान हे बुद्धवादी आहे. विज्ञान हे बुद्धवादी आहे. नासा नावाची कंपनी आज काम करते. पृथ्वीची निर्मिती कशी झाली याच्यासाठी भगवान बुद्धाचा कार्यकारण भाव हा विषय घेऊन पुढे चाललेला आहे. म्हणजे बुद्धाचा विचार घेऊन पुढे चाललेला आहे. एवढं मोठं भगवान बुद्धाचं तत्वज्ञान आहे. सर्व साधू संतांच्या बाबतीमध्ये सर्वांनी बुद्ध विचार घेतले, पण त्यांना बुद्ध विचार आहेत असं सांगण्याची हिंमत करून दिली. कारण त्यांच्यावर टपलेले धर्म मात्र होते ना, एकाने सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याला अगोदर समजून इंद्रायणीमध्ये टाकलं. म्हणजे तो जर सांगायला आला त्याला संपवण्याचं काम करण्यात आलं. आणि म्हणून या गोष्टीचंही आपल्याला लक्ष करावं लागेल. आणि म्हणून जगामध्ये जे देश जे प्रगतीपथावर आहे ते बुद्ध विचाराच्या प्रगतीपथावर आहे. एकच उदाहरण देईल आणि या ठिकाणी थांबणार आहे. जपान सगळ्याला माहिती 1945 ला या जगामध्ये काय घडलं? युद्ध झालं होतं आणि जपानवर काय पडला होता? हिरोशिमा जपान पूर्ण काय झालेलं होतं हे खरं आहे ना. आज जपान कोणत्या अवस्थेत आहे? जगामध्ये एक नंबरला आहे. त्यावेळेला भारतात काय झालं होतं? भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता. प्रगतीला वाव मिळाली होती. पण आज भारत जगात कितव्या नंबरवर आहे? तुमचा नंबर कितवा आहे माहिती आहे का? हे पण एकदा माहिती करून घ्या. इंग्लंडच्या डॉलरची तुमची 86 रुपये किंमत आहे. किती? त्यांचा 1 रुपया तर तुमचे 86 रुपये. म्हणजे तुमची इज्जतीचे वाभाडे तुम्ही काढलेले आहे. म्हणजे ज्या देशाने बुद्ध विचार स्वीकारला त्या देशाकडे बुद्धाच्या देशातला माणूस बुलेट ट्रेन मागतोय. बरोबर आहे ना? बुलेट ट्रेन मागतोय. या बुद्धिवादी समाजाला बुद्ध विचाराला या देशाला जर पुन्हा वैभवशाली बनवायचं असेल तर केवळ भारतीय बौद्ध महासभेचा कार्यकर्ता म्हणून नव्हे तर या देशाचा नागरिक म्हणून या ठिकाणी आवाहन करावं लागेल. या देशाला पुन्हा जर वैभवावर आणायचं असेल तर बुद्ध विचाराशिवाय पर्याय नाही. बुद्ध विचार नाही याची ईडी त्याला त्याची ईडी जे सत्तेवर आहेत त्यांनी सत्तेत गेला की ईडी मग बाहेर असला की ईडी लागली. एवढा भ्रष्टाचार आणि ते काय करतात त्याचा मला दुःख नाही. पण हा देश बुद्धाचा आहे. हा देश कोणाचा आहे? आणि त्या बुद्धाच्या विचाराचे आम्ही संरक्षक आहोत. त्यामुळे आम्हाला या गोष्टीचा विचार करावा लागतो. आणि म्हणून बुद्धीच्या विचारावर असलेली मंडळी या बुद्ध विचाराच्या मनात असलेली मंडळी राजा भवतु धार्मिको, राजा हा धार्मिकच तुम्हाला द्यावा लागेल. पण त्या आम्ही करत आम्ही 500 रुपयाच्या एका साडीवर सौदा करतो आणि फक्त ऐकण्यापुरतं येतो. आम्ही ऐकण्यापुरतं येतो कृतीमध्ये. आणि म्हणून या देशाला जवळ देण्याचं काम करावं लागेल. जाहीर आव्हानामध्ये बोलतोय, रेकॉर्ड होत आहे. या देशामध्ये देशाला जर सुरक्षेला न्यायचं असेल तर ती जबाबदारी फक्त आणि फक्त बुद्ध विचाराच्या माणसालाच करावी लागेल. एवढं मोठं पण तुमच्याकडे आहे. तुम्ही स्वतःला कमी समजू नका. तुम्ही स्वतःला धनीच समजू नका. तुम्ही फार मोठ्या जगाचे मार्गदर्शक आहात. आणि म्हणून हे बुद्ध विचार जनमानसामध्ये पोहोचवायचा असेल तर बुद्ध धर्माच्या वैशिष्ट्याची जाण ठेवून खऱ्या अर्थाने काय बना काय बनायचे आपल्याला? कोण आहात तुम्ही? आहे ना? हळूच आवाज काय येतोय? खऱ्या अर्थाने बौद्ध बनला आणि स्वतःची स्वतः परीक्षा पहा. मी बुद्ध आहे किंवा नाही. आणि नसाल तर प्रगती करा. असाल तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी मला बुद्धींनी निमंत्रण दिलं. खरं म्हणजे मी पुण्याला वास्तव्याला गेलेलो आहे. त्यामुळं या वरिष्ठ मंडळीच्या लक्षात आला आता ज्ञानोबा काय मुंबईला परत येईल. पण त्यातला एक हुशार माणूस आहे. त्यांनी वाटलं की गुरुजींनी सांगितलं की मी येणार. कारण हे जे नातं जमवलेलं आहे हे नातं आजचं नाही. ही मुलं लहान असताना हे नातं जमवलेलं आहे. त्या विश्वासाने मी पुण्याला नाही दिल्लीला असू द्या. मी जे कमवलं ते देण्यासाठी कमवलं. आणि हे भय निर्माण झाला आमच्या केंद्रीय कार्यकारिणी वगैरे इकडं तिकडं. त्यामुळे मला मुंबईपासून धावण्यात आलं होतं. पण या वर्षाचा इतिहास घडला की मला मुंबईमध्ये जवळजवळ 17 ते 18 प्रवचनं नुसत्या मुंबईमध्ये मिळाली. आणि मुंबईची सेवा करायला आज सकाळपासून 3 ठिकाणी
ठिकाणी विषय घेऊन आलेलो आहे. हे सगळं कशाचं कर्तृत्व आहे? तुमच्या या कामाचं कर्तृत्व आहे. आणि याच पद्धतीने या लोकांनी नगरबाई मला वाटतं या वेळेला माझी संधी होणार आहे. गेल्या वर्षी आपली करोना वगैरे याच्यामध्ये झाला त्यामुळे गेलो नाही. पुन्हा मला आपण या संधीने बोलवलं. मी माझे विचार या ठिकाणी परखडपणाने आपल्या पुढे मांडलेले आहेत. कोणाला आवड लागला असेल तर त्याने मनातून आधी काढून टाका. कारण जर बुद्ध विचार घ्यायचा असेल तर फुटल्या तांदळासारखंच मन ठेवावं लागेल. काय म्हणायचं कोणाला राग आला असेल आणखी मोठेपणी घाल माय आमचं काही म्हणणं नाही. आमचं काही नाही. माझे मी काढले माझे का काढलं ते आचार्य गुरुजींनी येऊन विचारावं. मनाशिवाय परिवर्तन होणार नाही. तुमच्या काय मनाशी आमचं काही भांडण नाही. परिवर्तनाची लढाई जगायची असेल तर तुम्हाला हे बदल करावे लागतील. हे सांगण्यासाठी आलो. आपण सर्वांनी या ठिकाणी ग्रहण केलं. धावपळीमध्ये येतोय की नाही पोहोचतो की नाही हाच प्रश्न निर्माण झाला होता. कारण यांनी सांगितलं की नाला सोपाऱ्यावरून एक बस आहे, नेरा रोडवरून बस आहे. ती बस कधीच बंद झालेली आहे. फक्त 100 नंबरची बस येते आणि शेवटी एसीची एक बस येते इथे शेवटी 29 नंबरची. त्या बसने आलो आणि आपली सेवा करण्याची संधी मिळाली. पुन्हा कधीतरी या माझे विचार ऐकण्याची आपल्याला नुसती वर्षावासातच नाही तर वर्षावासाच्या व्यतिरिक्त कधीही माझ्या नावाचा जर आपल्याला आठवण आली कधीही सेवा करण्याचं. कारण हे राहिलेलं आयुष्य या धर्माच्या प्रती समर्पित आहे. आंबेडकरी चळवळीशी समर्पित आहे. आंबेडकर घराण्याशी समर्पित आहे. या भावनेतून आपल्या सर्वांची सेवा करणे, आपल्या सर्वांचं कल्याण हो, आपल्या सर्वांचं मंगळ हो, आपल्या सर्वांना सुखाचा मार्ग मिळो. हे शब्द म्हटल्यामुळे सुखाचा मार्ग मिळणार. मगाशी सांगितलेली कृती बाकी करावी लागेल. विपश्यनाला किती आहे त्याच्यात? विपश्यना अजून कोणत्याच दारात गेलो नाही आम्ही. एकच किती आले? एकच झाले तुमची तो सर धन्यवाद. कारण स्वतःला स्वतः पाहणं त्याचा टीका टिप्पणीच्या गोयंकावर काही त्याचा गरज नाही. हे बुद्धाचं तत्वज्ञान आहे. कुणाचं तत्वज्ञान आहे? बुद्धाचं तत्वज्ञान घेऊन जगामध्ये तो प्रसिद्ध झाला आणि तुम्ही स्वतः बुद्ध असून जगाच्या मागे राहिला. हे सगळं काय विचार करा. बऱ्या पद्धतीने आपण या जीवनाला योग्य दिशा द्याल. सर्वांच्या पुन्हा एकदा मंगलाच्या मनोकामना व्यक्त करून या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय भीम. नमो बुद्धाय. सुरुवात होईल. उद्याची भाद्रपद पौर्णिमा झाली की दुसऱ्या दिवसापासून सगळे आपण तर कसं बोलायचं नाही. सगळे बोलत ही त्यांची संकल्पना आणि त्या संकल्पनेला बुद्ध धर्मामध्ये धारा नाही. मनुष्य एकदा गेला की परत नाही. बाकी एक नक्की आहे आज्यासारखा नातू होऊ शकतो. त्याला म्हणतात गुणसत्व. त्याला काय म्हणतात? गुणसत्व. जीव येऊ शकते. चेहरा परत येऊ शकतो पण ती व्यक्ती पुन्हा येऊ शकत नाही. व्यक्ती पुन्हा येऊ शकत नाही. काही लोकांनी मला एका याच्यामध्ये प्रश्न विचारला की मग बुद्ध धर्मामध्ये तुम्ही पुन्हा जन्म नाही म्हणता. मग सिद्धार्थ गौतम हे सुमेध बोधिसत्वाची अवस्था नाही का? म्हणजे सुमेध म्हणते स्वप्नात आले मी तुझ्या उदरात जन्म घेणार आहे. हा बोधिसत्व सुमेध बोधिसत्व जन्माला अजिबात नाही. त्यांच्यातले जे काय गुणांकुर असतील ते गुणांकुर या ठिकाणी कदाचित जपण्याचा प्रयत्न आला असेल पण तेच महामायेच्या उदरामध्ये ते आलेले नाहीत. आणि म्हणून सिद्धार्थ गौतम सुद्धा स्वतःच्या जन्माला सुद्धा चमत्कार नाकारतात आणि पुनर्जन्माला धारा नाही. पुनर्जन्म होत नाही. ज्या वेळेला गर्भावस्थेमध्ये ज्याच्याकडे पाहत तसं संतती होते. माकडाकडे पाहिलं तर माकडासारखं मूल होईल. प्रयोग करायचा असेल तर तुम्ही करून बघा. 5व्या महिन्यापासून सुरुवात करायची. आणि म्हणून ज्याच्याकडे पाहतो ते घरातले आई वडील असतात, वडील उपस्थित असतात, त्यांचा चेहरा नातवामध्ये येतो. याचा अर्थ तो जन्म पुन्हा झालेला नाही. लक्षात आलं? आणि प्रयोगाचं सांगितलं मी की हा प्रयोग आहे. आणि म्हणून गर्भार अवस्थेमध्ये चांगल्या गुणाला संपादन करणे म्हणजे चांगली संतती. गर्भार अवस्थेमध्ये
माझी खात्री नाही सांगणार. घरात जो आहे ना त्याला त्रिशरण पंचशील म्हणल्याशिवाय झोप येत नव्हती. ही निर्मिती करावी लागते. हे तुमच्यामध्ये आहे. आपण पुनर्जन्माच्या विषयी बोलतोय की इथं कुणी कुणाची नाही. आणि त्यांचं जर खरं मानायचं असेल तर त्यावेळेला या कुणीतून त्या कुणीत जातो. त्यावेळेची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या वेगळी आहे. ते काय सत्य होत. 84 योनी दाखवल्या त्यांनी. किती दाखवल्या? माझ्याकडे पण 84 योनी आहे. कोणत्या? सगळ्याला पाठीचा कणा आहे का? कुणाला नाही पाठीचा कणा? पाठीचा कणा सगळ्याला आहे. पाठीच्या कण्याचे मणके किती आहेत? मोजून घ्या पाहिजे तर कुठल्या ठिकाणी किती आहेत? 21 आहेत का? 21 आहे. एका मणक्याला 4 होल आहेत. किती आहेत? 4 होल आहेत. वर खाली आणि आजूबाजूला हे 4 होल आहेत. त्याच्यामधून मेंदूतून ज्या संवेदना म्हणजे लक्ष त्याचा प्रभाव कुठे येतो? इंद्रियांपर्यंत येतो. सर्व इंद्रियांपर्यंत येतो. डोळ्याने पाहिलं, मेंदूने आदेश दिला, हाताला सांगितलं तोड, हाताने तोडायला काय केली? सुरुवात केली. हे कशातून वाहून गेलं? त्या 84 21 चोक 84 आणि जे लक्ष आलेलं आहे 84 लक्ष योनीतून या जीवनातून परिक्रमा करून शरीराची काय होते? हालचाल होते. म्हणजे 84 योनीचा हा काय आहे? फेरा आहे. कृती करत असताना आपोआप नाही. डोळे बंद करून कृती करता येणार नाही. तुम्हाला ज्या ज्या कृती आहेत त्या ज्ञानेंद्रियाद्वारे करण्याची शक्ती मिळते. आणि म्हणून या ठिकाणी या 84 योनी आहेत. पण या ठिकाणी आपल्याला कुठे जागा दिलेली नाही, स्वर्गाला जागा दिलेली नाही. म्हणून आत्मा हा परिपूर्ण भगवान बुद्धाने नकार दिलेला आहे. आणि म्हणून आत्म्याच्या पाठीमागे लागला त्याने जीवनाचं पाठलाग करून घेतलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा 22 प्रतिज्ञेमध्ये सांगितलं, मी श्राद्ध पक्ष करणार नाही. माझा पुनर्जन्म होतोय. कोण म्हणतायत? बाबासाहेब म्हणतात पुनर्जन्म बौद्ध धर्मामध्ये नाही. आणि स्वतः बाबासाहेब काय म्हणतात? आहे ना तिथं माझा पुनर्जन्म होतोय. म्हणजे काय होतोय? 22 प्रतिज्ञेत म्हणलं माझा पुनर्जन्म होतोय. म्हणजे बाबासाहेबांचा पुनर्जन्म झालाय का? पुनर्जन्म या परिवर्तनाला स्वीकारलेला आहे. कशाला स्वीकारलेलं आहे? परिवर्तन. लहानपणाचं मोठे तरुणपण झालं, तरुणपणाचं म्हातारपण आलं. ही जीवनाची जी अवस्था आहे ते एक जीवनाची अवस्था आहे. बाबासाहेब म्हणतात की माझा नवा जन्म होतोय. याचं कारण असं आहे, माझा नवा जन्म होतोय हे बाबासाहेब म्हणतात की मी वाईट विचारातून निघून कोणत्या विचारात आलोय? लक्षात येते का? त्याला माहित आता ते गडबड आहे, त्याला जोरात आहे. त्यामुळं जास्त मी या म्हणणार नाही. समजदारांनी समजून घ्या. पुनर्जन्म कशाचा झाला? तर त्या कृतीचा झाला, कार्याचा झाला, माझ्या विचाराचा झाला. माझे जे आतापर्यंत विचार होते, जे विचार माझ्यावर लादलेले होते, ते विचार मी काय केले? टाकून दिले. आणि मी नवा मार्ग स्वीकारला बुद्धाचा. मी नवा मार्ग स्वीकारला. 22 प्रतिज्ञेमध्ये याचा काय केलेला आहे? उल्लेख केलेला आहे. म्हणून पुनर्जन्माच्या कल्पनेला चिटकून बसाल तर अंधार कोठडीमध्ये पुन्हा जा. कुणीही पुन्हा जन्माला येत नाही. जे जे कर्म कराल त्या कर्माप्रमाणे जीवनाचा शेवट होणार आहे. हा अनित्यवाद आहे. अनिच्छावर संकारा उपदाय उपजीविता निरजंतु तेसं उपसमेजेतु. भगवान बुद्धाचा अनित्यवाद आहे. जे जन्माला आलं त्याचं काय आहे? विनाश आहे. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी घेऊन काय आलो आपण? मरण घेऊन आलो. काय आलो? एका वस्तूचा विनाश झाला, दुसऱ्या वस्तूचा उदय झाला. जन्म झाला त्यानंतर मृत्यूचं काय आहे? निश्चित ठरलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आत्मा आणि पुनर्जन्म याला कुठेही धारा नाही. पुनर्जन्म तुमच्या परिवर्तनाचा आहे, तुमच्या विचाराचा आहे. तुम्ही पूर्वीच्या याच्यामध्ये असाल, त्याच्यातून बाहेर निघाला असाल, परिवर्तनातून झाला असाल, तो पुनर्जन्म आहे. दुसरा पुनर्जन्म या ठिकाणी घडू शकत नाही.
त्यानंतर बौद्ध धर्मामध्ये जे विशेष आहे इथे आहे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय आणि नीती. आज 21व्या शतकामध्ये मानवामध्ये सत्ता आहे का? धर्माची नावं नावी आजही माझ्या भगिनीला उदरवाथ्याने देवाची पूजा करता येत नाही असाही धर्म आहे ना. शंकराचार्य आधी कुणी महिला झालेली आहे का? नाही झालेली. शनी शिंगणापूरला महिला जाऊ शकत नाही, मशिदीमध्ये महिला जाऊ शकत नाही. पण भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये बुद्ध हा विचार इतका प्रभावी आहे की त्यांनी स्त्रियांना सुद्धा वाव दिली ना. महाप्रजापतीने ज्या वेळेला हट्ट घेतला की तुझा धर्म ज्याला वेगळा जर ठरवायचा असेल तर तुला स्त्रियांना सुद्धा काय द्यावी लागेल. आणि आपल्याला माहिती नसेल, वाचनाच्या अध्ययनामधून असं लक्षात आलंय की भगवान बुद्धाला एवढ्या प्रश्नासाठी जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष कालावधी घालवावा लागला. पण ते आनंदाला नकार देत गेला की जरी स्त्री पुरुष एक जरी असले तरी त्यांच्या शरीराची जडणघडण आहे, त्या जडणघडणीचा विचार करून या ठिकाणी हे नाकारलं. पण ते आनंदाच्या याच्यामधून मग स्त्रियांना चिवर देत असताना किती नियम जास्त दिले? 8 नियम काय दिले? जास्त दिले. जे शारीरिक प्रक्रियेवर आधारित आहेत, स्त्री पुरुषाच्या शरीरावर आधारित आहे, ती प्रक्रिया दिली. आणि स्त्रियांचा संघ हा बौद्ध धर्मामध्ये झालेला आहे. बुद्ध विचाराचा विषय दुसरा आहे की हा धर्म उपासकांना पाळता येतो, उपासिकांना पाळता येतो. जो त्या विनयाचा स्वीकार करील हे विनयावर आधारित आहे. तुमच्यासाठी माझ्यासाठी विनय किती आहेत? 5 आहे. तुमच्या माझ्यासाठी किती आहेत? 5 आहेत. आणि दुसरा आहे अष्टशील. किती जणांचा उपसत आहे आता सध्या? वर्षावास किती जणांचा हात वर करा. हे जाणून घेतलं नाही, हे आम्ही जाणून घेतलं नाही. कारण एका वर्गाने सांगितलं की वर्षवास करायचा तो फक्त चिवर झाल्याने करायचा. बौद्ध धर्माची विशेषता आहे की बौद्ध धर्म ज्याला आचरण करायचं आहे तो त्या पद्धतीने उपासकाच्या वर्गामधून करू शकतो, श्रामणेच्या अवस्थेमध्ये करू शकतो आणि भिक्षूंच्या अवस्थेमध्ये सुद्धा करू शकतो. त्यांना जे नियम दिलेले आहेत त्या विनयाचं त्यांनी काय केलं पाहिजे? पालन केलं पाहिजे. आणि म्हणून ज्या वेळेला विदर्भ मराठवाड्यात गेलो त्यांनी सांगितलं उपस्थित आपल्यासाठी नाही, आपण फक्त ग्रंथ वाचन करायचं. आपण काय करायचं? आणि उपस्थित कुणी करायचं. आणि म्हणून या वर्षावासाची कल्पना सुद्धा अजून जितकी पाहिजे तेवढी आपल्याला कळलेली नाही. आणि माझा चॅलेंज आहे, जोपर्यंत हे विचार 3 महिने तुम्ही अष्टशिलाचं पालन करत नाही, 3 महिने जर अष्टशिलाचं परिपूर्ण पालन केलं तर जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार. हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. अष्टशील माहिती आहे ना, पुस्तकात लिहिलेले आहेत ना. त्याचं तंतोतंत पालन 3 महिन्यात करावं किंवा तेही जमलं नाही तर पौर्णिमा आहे, अष्टमी आहेत. पण एकदा तरी आचरणाने या शरीराला तुम्हाला वावरलं पाहिजे. आपला विषय आहे की या ठिकाणी ह्या धर्मामध्ये वावरण्याचा सगळ्यांना काय दिलेला आहे? समान हक्क दिलेला आहे. पटिशेनला भगवान बुद्ध काय म्हणताय? अनंत पदाला गेलेला म्हणताय. पटिशेनाला काही येत नव्हतं तरी सुद्धा त्याला अनंत पदाला गेलेला आहे. आणि म्हणून बौद्ध धर्म ही समानता देत असताना उपासक उपासिका भंते श्रावणे यांना ज्या पद्धतीने आहे. आणि म्हणून मला या जीवनामध्ये पंचशील बंधन आहे, अष्टशील बंधन आहे, दशशीलाचा मालक मी नाही. त्यावेळेला मी अंगावर चोर घेईन, त्यावेळेला मी दशशील सांभाळलं पाहिजे. आणि दशशीलही 52 दिवस दशशील सांभाळणारा माणूस तुमच्या समोर आहे. 1 नाही 2 नाही, या देहावर 52 दिवस चोर बसलेला आहे. त्यामुळे अष्टशिलाचा मी काय आहे? रखवालदार आहे. हे अष्टशिलाचं पालन केलं
बुद्धाचं आरोग्य शास्त्र, भगवान बुद्धाचं आरोग्य शास्त्र, त्याच्यामध्ये हे उपसर्ग आहे. एक वेळा जेवण योगी, 2 वेळा जेवण भोगी, 3 वेळा जेवण नुसतं खायला जर जन्म झाला असेल, आता कष्टकरी वगैरे आहेत त्यांच्यासाठी डायबिटीजवाल्याने याच्या छेदी लागू, डायबिटीजवाल्याने याच्या छेदी लागू नाही. ज्यांना डायबिटीज येण्याची इच्छा असेल त्याने पोटभर खावं आणि त्या पद्धतीने करावं. पण या ठिकाणी हे जे महत्वाचं आहे की याच्यामुळे शरीरामध्ये परिवर्तन होत आहे. आणि 3 महिने जे आहेत निसर्गाचे, आषाढ महिन्यापासून आश्विन महिना, हे बुद्धीला आणि ज्ञानाला चालना देणारे महिने आहेत. बुद्धीला चालना आणि देणारे महिने आहेत. जीवन चरित्रामध्ये जीवन जर उठायचं असेल तर दिनचर्या तुमची किती वाजता सुरू झाली पाहिजे? 4 वाजता सुरू झाली पाहिजे. जेवण 3:30ला खुलं होतं. किती वाजता? 3:30ला. आणि त्यावेळेला विचार येत होते आपण बाकी बुद्ध आहात, पण 10 वाजल्याशिवाय कसा हा बुद्ध विचार मिळणार? ज्या वेळेला ते घ्यायचं आहे त्या वेळेला तुम्हाला घ्यावं लागेल. विद्यार्थ्यांचं विद्यार्जन सुद्धा याच वेळात खरं आहे. 10 वाजल्याच्या पुढे कितीही लेखून अभ्यास केला तरी तेच नाही. पण सकाळी 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत रात्री केलं अभ्यास केला तो लाभदायी होतो. विद्यार्थ्यांनी लिहून घ्यावं, आपणही लिहून घ्यावं पालकांनी. पण ते घडत नाही आणि मग दुःखाला आपण काय करतो? निमंत्रण करतो. आणि म्हणून या ठिकाणी समानता ही सर्वांसाठी दिलेली आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय आणि नीती ही बुद्ध विचारामध्ये आहे. भगवान बुद्धाने आपल्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये ही सगळ्याला समानता दिलेली आहे. तसा ज्याला धर्म पाळायचा आहे त्याची मुभा दिलेली आहे. त्या धर्माचं तोठांड कोणी केलेलं नाही. यही पशिको या आणि पा, तुम्हाला शरीराला योग्य असेल तर ते स्वीकारा, नाही तर त्याच्या भानगडीत पडू नका. कोणावरही दाबलेलं नाही. आजही बाबासाहेबांनी 67 वर्ष झाले बुद्धाचा अंकुर सुद्धा आम्ही अजून स्पर्श केलेला नाही. फक्त नावाने काय झालेलं आहोत? नावाने बुद्ध झालो. आग लावायला आणि लगी लावायला बौद्ध होता. याच्या पलीकडे आम्ही बुद्ध विचार घेतलेला नाही. जयंतीला बुद्ध विचार हे 365 दिवसाचे विचार आहेत, एका दिवसाचे नाही. क्षण क्षण में जागे बुद्धा केला विचार आहे का? ही विशेषता या धर्मामध्ये आहे. या आचरणाचा जर खरा लाभ घ्यायचा असेल, ज्या उद्देशाने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला हा विचार दिला, त्याचा जर फलित स्वतःला करायचं, स्वतःसाठी करायचं आहे. बौद्ध धर्मामध्ये उपदेशाला स्थान नाही. कुणी कोणाला उपदेश करू शकत नाही. उपदेशक कसा ठरतो? तो त्याच्या आचरणावरून ठरतो. भगवान बुद्धाने आपला धम्म कोणाला वरही लागलेला नाही. जो भगवान बुद्धाकडे आला तो प्रभावित होऊन गेला. मग तो अंगुलीमाला असेल किंवा शिगार सुत्तामध्ये शिगार असेल, शिगाला सुद्धा बोलवलं नाही, तू ये आणि मी तुला सांगतो. कोणालाही धर्म सांगितलेला नाही, पण स्वतःच्या आचरणाने प्रभावित झाला आणि हा धर्म प्रभावित जगभर पसरला. उदाहरणादाखल हा धर्म जाणण्याच्यासाठी भगवान बुद्धाने या ठिकाणी सारिपुत्तानी मोगलांना सुद्धा बाळगलं. सारिपुत्तानी मोगलान भगवान बुद्धाच्या आश्रमात नव्हते, संजयाच्या आश्रमात होते, पण त्यांचा विनय आणि त्यांचा हे कोणाच्या मुळे घेतलं? कोणाला पाहून सारिपुत्तानी मोगलान आले? अश्वजिताला. जो पंचवर्गीय आहे त्या अश्वजिताच्या चारिकेवरून ते प्रभावित झाले. माझा विषय आहे तुमची चारिका बदला, तुम्ही लोहचुंबक बना. तुमच्याकडे लोहाचे कण आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे लोहचुंबक बनण्याच्यासाठी शरीरामध्ये सगळी कृती काय करावी लागेल? करावी लागेल. कृती न करता हे मिळणार नाही. आणि म्हणून थोडा वेळ का होईना, 24 तासात मी फक्त 15 मिनिटं द्या ना शरीरासाठी. कधीतरी एकदा शांत बसा ना. मी विपश्यनेचा प्रचार करायला आलो नाही, पण आपल्याजवळ जो श्वास आहे त्या श्वासाला थोडासा नियंत्रित करून दिवसभराच्या साठी 15-20 मिनिटं शांत बसायला. 24 तास
नाही तर तुम्ही काय उपयोग करता म्हणून शहरातल्या महिला कदाचित शेतावरच्या महिला काही कामच कसलं त्याही करत नाही का काम करत, कारण मी पण शेतकरी झालो आहे. हा शेतकरी झालो पण कुणी काम करत जो वेळ आहे भगवान बुद्धाने या ठिकाणी जो गेलेला वेळ आहे तो पुन्हा मिळणार. वेळेला महत्व द्या. भूतकाळाची चिंता करू नका, भविष्यकाळाची चिंता करू नका, भूतकाळाचं दुःख करून करू नका. वर्तमान काळावर काय करा, लक्ष केंद्रित करा. कशावर? आता काय घडते, आता मला प्रवचन ऐकणं हा काम आहे, याला लक्ष केंद्रित करा. आणि हे ऐकून मला माझ्या जीवनामध्ये उतरता येते का, ही प्रक्रिया इथे आहे. इथं हा प्रोग्राम आहे, इथं हे प्रयोगशाळा आहे, हे आपल्याला वापरावं लागेल. आणि म्हणून या ठिकाणी समतेच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. आणि त्यानंतर भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये रूढीप्रिय कर्तव्याला, रूढी परंपरेला धारा दिलेला नाही. चालत आले म्हणून करतोय याला धारा नाही, तर दिलं नाही. म्हणजे ऑफलाईन म्हणजे ज्या मार्गाने मनुष्य सुखी होतो, दुःखमुक्त जीवन जगतो, असा संदेश भगवान बुद्धाने दिलाय. आणि म्हणून आजच्या वेळेचा विचार करा. ह्याने केले म्हणून करायचं आहे, त्याने केले म्हणून काही, म्हणून जे स्तोत्र विज्ञान आहे, स्तोत्र प्रज्ञा आहे, चिंतन प्रज्ञा आहे, याच्या प्रज्ञा आहेत आणि भाव प्रज्ञा आहे. स्तोत्र प्रज्ञा दुसऱ्याचा ऐकणे म्हणून करणे, ते ज्ञान उष्ण ज्ञान आहे. कसलं ज्ञान आहे? भाषा वेगळी आहे, ती भाषा नाही मी सांगितली, ती भाषा वेगळी आहे. अध्ययनाचा विषय आहे 37 पक्षीय बौद्ध धर्म, त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. त्या भाषेत काय झालं, काही ज्ञान असं आहे की ऐकलंय आणि तेच मी घेतलंय, त्याची शहानिशा केली नाही. ते ज्ञान जीवनामध्ये काय असतं, घातक असतं. ते झालं स्तोत्र प्रज्ञा. चिंतन प्रज्ञा, जे मी ऐकलंय त्याचं काय केलंय, विश्लेषण केलंय, चिकित्सा केली, संशोधन केलं, मनोपटलाला विचारणं हे योग्य आहे का, आणि त्याच्यातून निर्माण झालेलं ज्ञान आहे ती जी प्रज्ञा आहे ती चिंतनमय प्रज्ञा आहे. आणि भावमय प्रज्ञा म्हणजे या दोन्ही प्रज्ञेची अवस्था निर्माण करून मला जे योग्य वाटतंय अंतर्मनामध्ये शिकवलेलं ज्ञान, त्याला सांगावं लागलं. बोला जैवी, बोला साधू, सांगावं लागलं. चांगले शब्द आले, ज्याने जाणलं त्याच्या मुखातून ताबडतोब काय येणार, साध साध. आमचे काही मंडळी आपल्या स्वतःच्या प्रवचनाला बोला साधू, आपोआप साधू येत नाही. साधू हा शब्द, स्वीकार हा शब्द अंतःकरणाच्या मनामध्ये जोपर्यंत बिंबवलं जात नाही तोपर्यंत हे ज्ञान त्या ठिकाणी बिंबवलं जात नाही. आणि म्हणून ज्ञान हे संपादन करताना या सगळ्या काही आचारसंहिता आपल्याला सांभाळावं लागतात. आणि म्हणून दुसऱ्याच्या ज्ञानावर किंवा दुसऱ्याने सांगितलं, दुसऱ्याने लिहिले त्याच्यावर उड्या मारून जाणार. मला माझ्या स्वतःच्या या 3.5 हाताच्या शरीरामध्ये अंतर्मनामध्ये जावं लागेल आणि अंतर्मनाच्या पटलावर ते सिद्ध करावं लागेल. त्यावेळेला जे ज्ञान प्राप्त होईल त्या ज्ञानासाठी. प्रज्ञा म्हणजे तरी काय नेमकं, प्रज्ञा म्हणजे शहाणपण. प्रज्ञा म्हणजे शहाणपण. आणि शहाणपण कधी, रागात शहाणपण येईल का, अकुशल कर्मात शहाणपण येईल का, पंचशिलेची मोडतोड करून शहाणपण येईल का. पण पंचशील ते शेवटचं शिल्बाकी आहे का, त्यावेळेला त्यांना खूप शहाणपण येतं. त्याच्यासारखा राजाच कोणी आहे की तो स्वतःला काय कबूल करत नाही, ते शहाणपण नसतं. ही विनाशाची बाधा आहे, विकाराची बाधा आहे. हे आपल्याला जाणून घेण्याची ताकद निर्माण करायला लागेल. इथं काल्पनिक कल्पना नाही, कपोकल्पित कल्पना नाही. इथं देव निर्माण केले गेलेले नाही, इथं कपोकल्पित देव नाही. आत्मा स्वर्ग पुनर्जन्म अशा रूढी परंपरेला शिकवलेला नाही. बौद्ध जगाला बुद्धिवाद शिकवतो. काय शिकवतो? बुद्धिवाद. विचाराला भगवान बुद्धाचा धर्म मार्गाला लावतो. बुद्धिवादाप्रमाणे वागावं लागेल, ज्ञानपत्रावर शिकवावं लागेल. बुद्धिवाद शिकवला, आंधळेपणाने नाही. आंधळ्याची उदाहरण बरेच दिलेले वेळ आपल्याकडे कमी आहे. मी पण सकाळपासून बोलतोय, 3रं प्रवचन आहे, त्यामुळे मलाही काही माझ्याही शरीराला मला जाणीव
करून घेणं गरजेचं आहे. ही जाणीव होणे की शरीराची जी मर्यादा आहे ती जे विनिक पॉवर याला म्हणतात, ती विनिक पॉवरची सुद्धा आपल्याला कॅपॅसिटी पाहावं लागेल. आंधळेपणाची गोष्ट आपल्याला माहिती आहे. आंधळेपणाने धर्म रुजवला जात नाही. आंधळेपणाने कोणत्या गोष्टीमध्ये विश्वास ठेवू नका. विश्वास संपादन करावा लागेल. विश्वासासारखं नातं दुसरं नाही. तिथे विश्वास नाही, संसारात संशय असेल, त्या संसाराची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. मैत्री भावना घरात जर नसेल, बायका मुलामध्ये नसेल, तर त्या मैत्री भावनेचा काय उपयोग. म्हणून बौद्ध